नमस्कार. मी मोरेश्वर. हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. नागपूर महापालिका चौथ्यांदा भाजपच्या हातात आहे. चौथ्या चौकार म्हणजे नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस या जोडगोळीचा हा चमत्कार आहे. म्हणजे हे दोन्ही आता एक महाराष्ट्राचा नेता, एक केंद्राचा नेता आहे. पण हे दोघेही लोकल नेते असल्याप्रमाणे नागपुरात फिरले, नागपुरात सभा केल्या. म्हणजे तसे नागपुरात भाजप येणारच होती. भाजपशिवाय नागपुरात दुसरं कोणी येऊ शकत नाही. परंतु टेक ग्रँटेड असं काही घेतलेलं नाही या दोघांनी आणि जीवतोड मेहनत केली. त्याचा आपण रिझल्ट पाहतोय. नागपुरात चौथ्यांदा भाजप सत्तेत आली आहे. भाजपला 102 जागा मिळाल्या आहेत. म्हणजे याच्या आधीच्या निवडणुकीत 2017च्या निवडणुकीत भाजपला 108 जागा मिळाल्या होत्या. म्हणजे 6 जागा कमी झाल्या आहेत. त्याची काही वेगळी कारणं असतील, परंतु 100च्या वर सेंचुरी मारली आहे. काँग्रेस संपली आहे असं सारेच म्हणत होते, पण काँग्रेस संपत नाही हे पुन्हा एकदा दिसून आलेलं आहे. काँग्रेसने 35 जागा जिंकल्या आहेत. याच्या आधी 31 नगरसेवक होते काँग्रेसचे, आता 35 झाले आहेत. म्हणजे 4 जागा का होईना, पण काँग्रेस वाढली आहे. या निकालाचा अर्थ एकच आहे की जोपर्यंत देवेंद्र फडणवीस आहेत आणि नितीन गडकरी आहेत नागपुरात, तो पण नागपूरच्या भाजपला काही भीती नाही. देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी ये दोनों ही काफ़ी है. आता नितीन गडकरी जर वय होत आलं असलं तरी अजून 2 निवडणुका आरामात लढू शकतात. म्हणजे अजून 10 वर्ष गडकरी मैदानात आहेत. लोकसभा लढतील ते. आणि देवेंद्र फडणवीस 6दा आमदार म्हणून निवडून आले. अजून 4 निवडणुका तर ते आरामात नागपुरातून लढू शकतात. 4 निवडणुका अजून म्हणजे 20 वर्ष अजून देवेंद्र फडणवीस मैदानात आहेत. नागपूरच्या, महाराष्ट्राच्या. आता नरेंद्र मोदींनी त्यांना उचलून दिल्लीच्या राजकारणात नेलं नाही तरच, म्हणजे जोपर्यंत देवेंद्र नागपुरात आहेत, महाराष्ट्रात आहेत, तोपर्यंत नागपूरच्या भाजपला नो प्रॉब्लेम. अजून 4 निवडणुकात देवेंद्र आरामात हाणू शकतात. म्हणजे संघटना कशी वाढवायची, कशी मजबूत करून ठेवायची, याचं उत्तम उदाहरण, याचा उत्तम आदर्श म्हणजे गडकरी आणि देवेंद्र फडणवीस आहेत. या दोघांच्या नेतृत्वात नागपुरात जी भाजपची टीम उभी झाली आहे ती एकदम फुलप्रूफ आहे. ये दीवार गिरती क्यों नहीं अशी परिस्थिती आहे नागपुरात भाजपची. आता यावेळेला दिल्लीहून कोणी आलेलं नाही. ना मोदींची सभा झाली, ना अमित शहांची सभा झाली, तरी फडणवीसांनी आणि त्यांच्या टीमने जोरदार किल्ला लढवला. देवेंद्र फडणवीस यांची रणनीती पाहा तुम्ही. एकीकडे त्यांनी हिंदुत्व चालवलं, कारण तिकडे बाळासाहेब ठाकरे यांचा ब्रँड म्हणून, त्याला उत्तर म्हणून हिंदुत्व ब्रँड हातात ठेवणं हे फडणवीसांना आवश्यक होतं. हिंदुत्व, कट्टर हिंदुत्व.
हिंदुत्व चालवतानाच विकासाचा ब्रँडिंग त्यांनी पुढे केला. आम्ही विकासाच्या नावावर मतं मागतोय. देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबरीने गुजरातमध्ये नरेंद्र मोदी यांनी हेच केलं. नरेंद्र मोदी गुजरातमध्ये मुख्यमंत्री असताना मोदींनी विकासाचा अजेंडा चालवला. आणि फडणवीस महाराष्ट्रात हेच करतायत. म्हणजे त्याची विकासाची कामं उभी करतायत. मेट्रो, कोस्टल रोड, समृद्धी रोड, वेगवेगळे विकासाची कामं उभी असताना दिसत आहेत. आणि तरुण पिढी जी आहे त्यामुळे ती भाजपकडे आकर्षित झालेली आहे. म्हणजे ठाकरेंनी मराठी माणूस म्हणजे मराठी माणसाच्या नावावर तरी चांगली मतं घेतली. तर त्यातल्याच काही मराठी माणसांना आपल्याकडे ओढण्यासाठी फडणवीसांनी विकासाचा झंझावात पुढे गेला, विकासाचा अजेंडा पुढे गेला. इन्फ्रास्ट्रक्चर मॅन म्हणून आज देवेंद्रची महाराष्ट्रातच नाही तर देशात ओळख आहे. देवेंद्र फडणवीस 2014 मुख्यमंत्री झाले. ही त्यांची तिसरी वेळ आहे. 2014 मुख्यमंत्री झाले तेव्हा एक ब्राह्मण मुख्यमंत्री झाला. हा ब्राह्मण काय महाराष्ट्र चालवणार अशी टीका झाली. पण गडकरींनी महाराष्ट्र चालवला नसतं. धावायला शिकवलं महाराष्ट्राला. आज महाराष्ट्र धावतो आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने ट्रिपल इंजिन या निवडणुकीने महाराष्ट्रात दिला आहे. म्हणजे केंद्रात मोदी, महाराष्ट्रात देवेंद्र आणि आता मुंबईत भाजप. हे ट्रिपल इंजिन खऱ्या अर्थाने साकार झालेलं आहे. मुंबई महापालिका साधी सोपी नाही आहे. 75,000 कोटी रुपयाचं बजेट आहे. देशातली सर्वात श्रीमंत महापालिका आहे. ती आज भाजपच्या हातात आली आहे. त्यामुळे मनाप्रमाणे विकासाची कामं करण्यामध्ये आणि मुंबईला चांगला आकार देण्यामध्ये या सत्तेची मदत होणार आहे आता. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांची हाईट आणखी वाढणार आहे, वाढली आहे. म्हणजे दिल्ली त्यांच्याकडे आता आशेनं पाहते आहे. म्हणजे भावी पंतप्रधान म्हणजे आफ्टर मोदीनंतर कोण, तर अमित शहा, योगी आदित्यनाथ यांची नावं येतात. तर त्या जोडीला देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेतलं जात आहे की आफ्टर मोदी फडणवीसांचं नाव घेतलं जात आहे. फडणवीसांच्या नेतृत्वाची ही किमया आहे. त्या माणसाकडे व्हिजन आहे, वेळ आहे. ते वय काय त्यांचं 55 आहे. बरंच बॅटिंग करू शकतात फडणवीस अजून काही वर्ष. 55 आहेत. त्यामुळे फडणवीसांना आता म्हणजे प्रचंड अपेक्षा आहेत लोकांच्या. त्या पूर्ण करायसाठी त्यांनी प्रोग्राम दिला आहे, विजन दिलं आहे. त्याचे रिझल्ट्स मिळताना दिसत आहेत. नागपूरचा निकाल त्याचाच एक रिझल्ट आहे. तुम्हाला काय वाटते? कॉमेंट करा. नमस्कार.